या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर. जनदर्पण न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखतीमध्ये आज आपण सध्या हिवाळा सुरू आहे. या हिवाळ्यामध्ये अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीचे आजार आता बळावत असतात, म्हणजे असलेले आजार आता बाहेर येत असतात आणि वातावरणातील बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकला, ताप असे विविध आजार आता या काळात मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहे. सोलापूर शहरात अनेक हॉस्पिटलमध्ये तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्येकाची अडचण आहे की मला सर्दी झालं आहे, मला खोकला झाला आहे. याच्या संदर्भात अधिक तक्रारी या वेळेला आपल्याला ऐकू येत आहे. या संदर्भात सोलापुरातील फिजिशियन डॉक्टर विशाल गोरे यांना आपण खास या ठिकाणी आमंत्रित करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये येऊन आपण खास या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण त्यांच्या ठिकाणी आलेले आहे. सर, पहिल्यांदा नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात नमस्कार. सर, हिवाळ्यामध्ये अशी एक अडचण असते की वातावरण बदललं झालं की सर्दी, खोकला, ताप हे नेहमीच असतात, पण हिवाळ्यातील जे आजार आहे, सर्दी असेल, खोकला असेल, हे बऱ्याच दिवसापर्यंत ते कमी होत नाही. नेमकं याचं कारण काय असेल? बेसिकली हिवाळा हा सीझन तसा हेल्दी मानला जातो, पण शरीराला ॲक्लमटाईज करायला, म्हणजे शरीराला त्या परिस्थितीला ॲडजस्ट करायला जो वेळ लागतो, म्हणजे आपण एका सीझनमधून दुसऱ्या सीझनमध्ये जेव्हा ट्रान्समिट होतो त्यावेळेला ज्या लोकांची फुफ्फुस थोडीशी वीक आहे, श्वसन संस्था थोडीशी वीक आहे, या लोकांना ह्या संदर्भाचे आजार म्हणजे सर्दी, खोकला, ताप हे होण्याची शक्यता जास्त असते. सो आपण पहिल्यांदा इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवण्याचा प्रयत्न करणं प्रत्येकाने गरजेचं आहे. ते 1-2 दिवसाचं काम नाही आहे. माणसाच्या रोजच्या जीवनशैलीतच बदल करून त्यांनी स्वतः निरोगी कसं राहता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळचे व्यायाम असतील, अनुलोम विलोम असेल, प्राणायाम असतील, योगासनं असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब प्रत्येकानेच करायला हवा. तर ह्या सगळ्या आजारांपासून आपण सुटू शकतो. वातावरणातले बदल हे प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी नवीन आजार घेऊन येतात. जसं काही वर्षांपूर्वी आपण कोरोना बघितला, तो एक श्वसन क्रियेच्या संदर्भातलाच आजार होता. सो जेव्हा वातावरणामध्ये काही बदल होतात, वातावरणामध्ये हे व्हायरसेस पसरायला लागतात. सर्दीचा व्हायरस हा असा व्हायरस आहे की ज्याच्यावर आजपर्यंत तरी असा ठोस इलाज झालेला नाही, कारण तो दरवेळेला म्युटेट होतो आणि नवीन प्रकारे बदलत जातो. सो त्याच्यामुळं ह्या आजारासाठी घरगुती इलाज सुरुवातीच्या 1-2 दिवसांमध्ये करणं गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूचं वातावरण गरम ठेवणं गरजेचं आहे. कानटोपी, नाकाला प्रोटेक्शन, ह्या सगळ्या गोष्टी वापरणं गरजेचं आहे. सकाळी सकाळी उठून काही लोक जे वॉकिंगला जातात त्या लोकांनी वॉकिंगला जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. रस्त्यावर ते धूळ साफ करणारे वगैरे लोक असतात, त्यावेळेला ती धूळ नाकात, कानात उडते, त्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या तुमच्या तब्येतीमध्ये मोठा बदल घडून आणू शकतात. सर, या काळामध्ये अनेक जणांना दम लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि चालणं पण नको वाटतंय. मग अशासाठी त्यांनी नेमकं काय आपण काय? बेसिकली दम लागण्याचं कारण हे असतं की फुफ्फुसाची आकुंचन प्रसरण शक्ती, ज्या लोकांना पूर्वी दम्याचा आजार किंवा ॲलर्जिक दमा आहे, सो त्यांचे फुफ्फुस हायपर सेन्सिटिव्ह असतात. हायपर सेन्सिटिव्ह म्हणजे फुफ्फुसाचं रिॲक्शन जास्त फास्ट असतं, त्याच्यामुळे साध्या धुळीला किंवा साध्या थंडीला पण त्यांचं रिॲक्शन जास्त असतं. अशा लोकांना ब्रॉन्कोडायलेटर आम्ही देतो, म्हणजे ही श्वसन प्रक्रिया चांगली राहावी. सो वाफ असेल, नेबुलायझेशन्स असतात, काही गोळ्या असतात, तर त्या सगळ्या गोळ्यांचा अवलंब ज्या लोकांना दरवर्षी सीझनल हा चेंज होतो त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सीझन बदलाच्या वेळेला आपल्याला लक्षणं कळतात की मला आता हा प्रॉब्लेम येणार आहे, त्यांनी लवकर डॉक्टरकडे जाऊन मेडिकेशन घेणं गरजेचं आहे. सोलापूरचं तापमान उन्हाळा असलं की सगळ्यात जास्त असतो, हिवाळा असलं की सगळ्यात कमी असतो. आता कालचंच तापमान 12 अंशापर्यंत खाली आलं. यापुढेही अजून कालावधी कमी येण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत सोलापूरकरांनी कसं नेमकं राहणीमान करायचं? मी जसं म्हटलं की सोलापुरात आतापर्यंत तरी आपण बघितलं की उन्हाळाच मेन जास्त असतो आणि पावसाळा आणि हिवाळा थोडा कमी असतो. पण ह्या वर्षी पावसाळ्याने आपल्याला भरपूर त्रास दिलाय. आता पावसाळ्यानंतर आलेला हिवाळाही त्या अनुषंगाने त्रास देणार आहे. सो त्याच्यामुळे प्रत्येकाने गरम कपडे वापरणं, स्वतःला थंडीपासून होता येईल तेवढं जितकं आपल्याला टाळता येईल की थंडीत कुठं जाण्याची गरज नसेल तर उगीच रस्त्यावर फिरायला नको. बाहेर कुठे जायची गरजच आहे तर मी जसं आता सांगितलं, कान, नाक ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे. शिळं अन्न न खाता ताजं अन्न खा, गरम खा, थंड, तेलकट ह्या सगळ्या गोष्टी टाळा. नेमकं थंडीच्या दिवसात काही लोक जारचं पाणी पितात, काही लोक आईस्क्रीम खातात, ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
मग या थंडीच्या दिवसात भजी खाण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. हो. नेमकं त्याला काय आपण बरं आता बेसिकली प्रत्येकाच्या जिभेला काही गोष्टी त्याचा मोह आवरत नाही. मग तो जिभेचा मोह नाही आवरला की त्याचा दंड खिशाला भरावा लागतो आणि डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरची फीस भरायला लागते. सो त्याच्यामुळे जर खिशाचा दंड टाळायचा असेल तर जिभेचा मोह थोडा टाळलेला बरा. या काळामध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतात, कारण रक्तचलन व्यवस्थित नसल्यामुळे हृदयावर जास्त ताण येतो. याच्यामुळे म्हणजे पेशंटची संख्या वाढते. या रुग्णांसाठी तुम्ही काय नेमका सल्ला देऊ शकता? तसं बघायला गेलं, मी जसं सांगितलं की जेव्हा थंडी वाढते, तापमान खूप कमी व्हायला लागतं, रक्तवाहिन्या पण आकुंचन पावण्याची शक्यता जास्त असते. जे लोक गोळ्या व्यवस्थित घेत नाहीत हृदयविकाराचे लोक, त्या लोकांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. ते सकाळी सकाळी उठून वॉकिंगला जातात. बऱ्याच वेळेला ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आणि त्याच्यासोबत अँटी अँजायनल ड्रग्ज असतात, तर त्या गोळ्या चुकवायच्या नाहीत ह्या काळामध्ये. म्हणजे फुफ्फुस हृदयाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणार नाहीत. आणि खूप सकाळी 4ला आणि 5ला उठून कुठेही जायची गरज नाहीये. थोडंसं ऊन पडू देत, 7:30-8 वाजता कोवळ्या उन्हामध्ये फिरलं तर व्हिटॅमिन डी पण मिळतं, व्यायाम पण होतो. हिवाळ्यामध्ये नेमकं सगळ्यांना जेवणाची अपचन होण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. जेवण नेमकं कशा पद्धतीने घ्यावं आणि त्यांचा आहार कसं? मी जसं सांगितलं की आहारामध्ये काकडी, गाजर, फ्रूट सलाड ज्याला आपण म्हणतो, फ्रुट्स ज्याला म्हणतो किंवा फळाहार म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जास्त दुपारच्या जेवणामध्ये ठेवलं गरजेचं आहे. रात्रीचं जेवण हलकं करणं गरजेचं आहे. शिळं न खावं, बेकरीचे पदार्थ न खावेत. बाहेर आपण जातो गाड्यावर चायनीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खातो, ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा टाळलेल्या बऱ्या. आपण आता या रुग्णालयामध्ये अनेक दिवसापासून काम करतात. कोरोना पिरियड पण आपण पाहिलेला आहे. आताच्या या पिरियडमध्ये अशी काय परिस्थिती निर्माण होऊ शकते का, की जेणेकरून त्याच्याने आजार सांगड होऊ शकते? बेसिकली मी जसं म्हणलं की हे सगळे इलनेस व्हायरल आहेत. सगळे जे व्हायरसेस आहेत ते म्युटेट होत राहतात. ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये बदल करत राहतात आणि शरीरामध्ये जागा मिळवतात. जे आता जनरली सर्दी झाली तर कुठलाही माणूस पहिले 2 दिवस घरगुतीच इलाज करतो. मग त्याच्यामध्ये वाफ घेणं असेल, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणं असेल, गरम पाणी पिणं असेल, हे सगळं तर पाळायचंच आहे. पण ज्या लोकांना 2 दिवसाच्या वर सर्दी राहतीये, ती खूप ताप आणतीये, मळमळ उलटी होतीये, पाणी पचत नाहीये, जेवण बिलकुल जात नाही, ह्या लोकांनी लवकर डॉक्टरकडे येणं गरजेचं आहे. या लोकांनी लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. सो ज्या लोकांना घरगुती इलाजाने काहीच फरक पडत नाहीये, रात्रभर झोपत नाहीयेत आणि जेवणाचा अन्न पोटात जात नाहीये, ह्या लोकांनी मात्र लवकर डॉक्टरांकडे पोहोचून लवकर इलाज करून घेणं गरजेचं आहे. मध्यंतरी एक ज्वालामुखी झालं होतं, त्याचा मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होऊन भारतात पण आलं, असं काही जणांचा संदेश होता. मग याचा काय परिणाम आपल्या हवामान खात्या म्हणजे आपल्या हवामान सोलापूरपर्यंत तर नाही, ते नॉर्थला ह्या सगळ्या गोष्टी, दिल्ली साईडला ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आतापर्यंत आपल्याकडे तरी अजून त्याचा काही परिणाम येऊ मला शकत नाही का? नाही वाटत आहे अजून. पण आपण या जनदर्पण चॅनलच्या विशेष आरोग्य अशा विषयावर आपण छोटीशी का होईना आपण सगळ्यांना गरजेची असलेली माहिती आपण दिला, त्याबद्दल चॅनलच्या वतीने मी आपला आभार मानतो. थँक्यू.